तर आणखी एक निर्णय अलीकडेच ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात केरळ हायकोर्टाकडून देण्यात आला आहे, ज्यामुळे कायद्याच्या शब्दांमध्ये चिल्ड्रन मुलं हा शब्द किती मोठा फरक रचू शकतो याबद्दलची माहिती या निर्णयामधून आपल्याला मिळते। जर तुम्ही देखील एक सिनियर सिटीजन असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। केरळ हायकोर्टाने दिलेला निर्णय जाणून घ्या आणि तुमच्या परिचयात जर सिमिलर केस होत असेल तर त्यांना या निर्णयाची माहिती नक्की द्या। केरळमधील एका प्रकरणामध्ये सासूला तिच्या स्वतःच्या घरात राहू दिलं जात नव्हतं, ज्यामुळे हा वाद सिनियर सिटीजन ॲक्ट अंतर्गत न्यायालयामध्ये गेला। ट्रायब्युनलने सासूच्या बाजूने निकाल देत तिला तिच्या स्वतःच्या घरात राहण्याची मुभा दिली, परंतु न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये म्हणजे हायकोर्टामध्ये आवाहन करण्यात आले। त्यावेळी निर्णय देत असताना हायकोर्टाने स्पष्ट केले की चिल्ड्रन या शब्दाचा अर्थ फक्त स्वतःची मुलं, मुली, नातू किंवा नात इतकाच होत नाही, त्या अंतर्गत मुलाची पत्नी म्हणजेच सुनेचा देखील समावेश होतो आणि तिची देखील तितकीच जबाबदारी बनते। सिनियर सिटीजन ॲक्ट अंतर्गत आईवडिलांना, वृद्ध नागरिकांना सांभाळण्याची जबाबदारी ही मुलांची आहे असे सांगण्यात आले आहे, परंतु चिल्ड्रन या शब्दामध्ये इन्क्लूड असा देखील शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुलाची पत्नी हिला देखील आता या यादी अंतर्गत या शब्दामुळे आणले जाऊ शकते असं कोर्टाने सांगितलं आहे। न्यायालयाने सांगितले की कायद्याचा मुख्य उद्देश हा वृद्ध नागरिकांना संरक्षण देणे आहे आणि जर मुलाच्या पत्नीलाही चिल्ड्रन या शब्दाअंतर्गत गृहीत धरले तर सासूला घरात राहण्याचं संरक्षण मिळतं, म्हणजेच कायदा हा प्रत्यक्ष आपल्या आयुष्याशी जोडला जातो। ट्रायब्युनलने दिलेल्या निर्णयाअंतर्गत सासूला या अगोदरच घराच्या पहिल्या मजल्यावर राहण्याची परवानगी देण्यात आली होती। हायकोर्टाने सुद्धा हा निर्णय कायम ठेवला, म्हणजे आता सासूला तिच्या घरात राहण्याचा हक्क आहे आणि मुलाच्या पत्नीला म्हणजेच तिच्या सुनेला तिला सांभाळण्याची जबाबदारी आहे। म्हणून हा निर्णय फक्त एका घरापुरता नाही तर देशातील संपूर्ण वृद्ध महिलांना संरक्षण देणारा हा निर्णय आहे। आता या निर्णयामुळे काय परिणाम होऊ शकतात? पहिला, वृद्ध महिलांचा त्यांच्या घरात राहण्याचा अधिकार अधिक पक्का होतो, अधिक सुरक्षित होतो। दुसरा म्हणजे मुलाच्या पत्नीला म्हणजे सुनेला सुद्धा आता वृद्धांची जबाबदारी उचलणे आवश्यक असेल। आणि तिसरा म्हणजे घरगुती वादांमध्ये न्याय मिळवणं आता सोपं होईल। यामुळे समाजामध्ये एक स्पष्ट संदेश जातो, तो म्हणजे वृद्धांची उपेक्षा करू नका, त्यांचा सांभाळ करा, त्यांना सन्मान द्या। तर मित्रांनो, हा निर्णय आपल्याला सांगतो की कायदा फक्त हा पुस्तकांमध्ये नसतो, तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा बदल घडवून आणू शकतो। एका वृद्ध व्यक्तीला तिच्या घरातलं स्थान मिळवून देणं हा केवळ न्यायालयीन निकाल नाही तर सामाजिक न्याय आहे। हा निर्णय ऐकून देशातील अनेक ज्येष्ठ नागरिक आनंद देतील, कारण कायदा हा त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।